आगामी मानसून को देखते हुए नागरिकों को जल भराव, बाढ़ जैसी स्थिति और गंदगी से होने वाली परेशानियों से बचाने के लिए भाजपा के राज्य मंत्री प्रवीण दरेकर ने विभिन्न इलाकों में नालों का निरीक्षण किया। वार्ड क्रमांक 3 से लेकर वार्ड क्रमांक 27 तक पहुंचकर उन्होंने नालों की सफाई और जल निकासी व्यवस्था का विस्तृत जायजा लिया। निरीक्षण के दौरान संबंधित अधिकारियों से सफाई कार्यों की जानकारी ली गई। कई स्थानों पर नालों से गाद निकालने, कचरा हटाने और पानी के सुचारू बहाव के लिए किए गए कार्यों की जांच की गई। जहां सफाई कार्य अधूरे पाए गए, वहां अधिकारियों को तुरंत काम पूरा करने के निर्देश दिए गए। प्रवीण दरेकर ने कहा कि बारिश के दौरान नागरिकों को किसी प्रकार की समस्या न हो, इसके लिए प्रशासन को सतर्क रहकर समय पर सभी कार्य पूरे करने चाहिए। साथ ही उन्होंने चेतावनी दी कि सफाई और जल निकासी व्यवस्था में किसी प्रकार की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी। स्थानीय नागरिकों ने इस निरीक्षण का स्वागत करते हुए कहा कि मानसून से पहले प्रशासन द्वारा इस तरह जमीनी स्तर पर जाकर कामों की जांच करना बेहद जरूरी है। काय महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी साफसफाई तर होतच असते, परंतु यावेळेला आमची जबाबदारी मोठी आहे। मुंबईकरांनी आमच्या हाती महापालिकेची सत्ता दिलेली आहे आणि अशा वेळेला नागरिकांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांना त्रास होऊ नये। कारण आम्ही बघतो की इकडे पावसाळ्यात पाणी भरतं, त्या ठिकाणी या परिसरात पाणी जातं, चाळीमध्ये घरांमध्ये पाणी जातं, कचरा सगळा बाहेर येतो आणि मग या व्यवस्थेला कुठेतरी हलवण्याची आवश्यकता असते। आपापल्या परीने ते काम करीतच असतात, परंतु त्यांना मार्गदर्शन करणं, आवश्यक ते यंत्रणा लागल्या तर त्यांना बॅकअप देणं, ते करत या ठिकाणी साफसफाईची मोहीम आज आम्ही 3 नंबर प्रभागापासून 3, 4, 5 करत आता या ठिकाणी 11, 12 असं करत 25, 26 पर्यंत आम्ही जाणार आहोत। आणि मला आनंद वाटतो की महापालिकेचं कौतुकही करेल। नेहमी आम्ही त्या ठिकाणी शिव्या देत असतो, आम्ही त्यांच्यावर टीका करत असतो, परंतु चांगल्या कामाचं कौतुकही झालं पाहिजे। मी आतापर्यंत 3-4 मोठे नाले बघितले, व्यवस्थित साफसफाई होते। काही ठिकाणी बॉटलनेक आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही अपरिहार्यता आहे, तरी तिथे आता मध्ये मध्ये जाळ्या बसवण्याचा प्रयत्न राहणार आहे। आता इथे श्रीकृष्ण नगर याच ठिकाणी मी जी पाहणी केली त्याच्यामध्ये आता बराच तिकडे दगड आणि हे आहे, तर त्यांचं म्हणणं आहे खालून कसली पाईपलाईन जाते। तर मी आता त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ताबडतोब वेगळी यंत्रणा लावा आणि 3-4 दिवसामध्ये आपण परिसर इतर नाले जसे साफ झालेत तशी मोठी नदी आहे, हिचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर होणार असतात आणि त्याच्यामुळे तसं काम करण्याच्या सूचना आणि डीएमसी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात आणि मला खात्री आहे की ते सारे महापालिकेचे अधिकारी हे काम त्या ठिकाणी करून घेतील। त्याच्या कारण माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांचं महापालिकेच्या विषयी एक वेगळं बॉन्डिंग आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि त्या भावनेतनं आमच्या महापौरांनी दौरा केला, आमच्या मुंबई अध्यक्षांनी केल्या, पियुष गोयल साहेबांनी त्या ठिकाणी दौरा करून माहिती घेतली आणि आज मी या ठिकाणी अशा प्रकारचा दौरा करून माहिती घेतली।